मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रवीण सिंह परदेशींसोबत बैठक, अमेरिकेच्या टॅरिफबाबत बैठक, टॅरिफचा महाराष्ट्रावर नेमका काय परिणाम होणार याबाबत बैठकीत चर्चा. कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार, गोल्डी ढिल्लन नावाच्या गुंडाकडनं गोळीबार, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्यासाठी नवीन डेडलाईन, डिसेंबर अखेर महामार्गाचं काम पूर्ण होणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा दावा. 11 ऑगस्टला ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, महायुतीतल्या सरकारच्या विरोधात राज्यामध्ये आंदोलन, राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये जनआक्रोश आंदोलन. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी चंद्रपूरमध्ये घेतली शिक्षण गुणवत्ता आढावा बैठक, आगामी काळातल्या शैक्षणिक उपक्रमांची घेतली माहिती. राज्यामध्ये नारळी पौर्णिमेला शासकीय सुट्टी जाहीर, गौरी विसर्जनाला सुद्धा मिळणार शासकीय सुट्टी, गोपाळकाल्याऐवजी नारळी पौर्णिमेला सुट्टी देण्याचा सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय. शाळकरी ऑटोला दंड ठोकणार असाल तर आरटीओ ऑफिसला कुलूप लावेन, शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आक्रमक, परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून दिला दम. भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी, सोशल मीडियावर रील्स तयार करून दिली धमकी, सायबर पोलिसांकडून तपास सुरू. वरळीमध्ये ट्रकचा भीषण अपघात, वरळीतल्या सेंचुरी बाजारमध्ये अपघात, नियंत्रण सुटलेल्या ट्रकची बेस्टच्या बस स्टॉपला धडक, सुदैवानं अपघातामध्ये कुणीही जखमी नाही. वाशिममध्ये ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न, तरुणावर उपचार सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.